श्रीकृष्ण चरण स्मरावे, दुरित अवघेची नष्ट व्हावे, चारी मुक्ती स्वभावे, भक्तीवरी मोहित। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती अर्थात भगवान कृष्ण परमात्म्याचं नामस्मरण जर आपण जीवनामध्ये केलं तर पूर्वकर्मानुसार पूर्वजन्मामध्ये आपण जे वाईट कर्म केलेली आहेत, निषिद्ध कर्म केलेली आहेत, त्या सर्व असणाऱ्या कर्मापासून उत्पन्न झालेलं जे पाप आहे ते पाप नष्ट होतं आणि 4 प्रकारच्या मुक्त्या देखील आपल्याला प्राप्त होतात। हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की या असणाऱ्या 2026 मध्ये पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास आपण ज्याला म्हणतो तो 17 मे पासून प्रारंभ होत आहे। आणि या अधिक मासामध्ये, या अधिक महिन्यामध्ये, या पुरुषोत्तम मासामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं त्या अधिक मासाचं आचरण केलं पाहिजे, काय व्रत केलं पाहिजे, याविषयी थोडक्यात आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसं चातुर्मासामध्ये यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते, परंतु त्या असणाऱ्या यज्ञ यागादी कर्माने संपूर्ण कुळाचा उद्धार मात्र होत नाही। परंतु हा जो अधिक मास आहे, या अधिक मासामध्ये केलेलं जे पुण्य आहे, केलेलं जे पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माने इच्छित असणाऱ्या फलाची देखील प्राप्ती होते आणि आपल्या कुळाचा देखील उद्धार होतो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणारविंदावर, चरणारविंदी अर्थात भगवंताच्या स्वरूपामध्ये तो असणारा विलीन होत असतो। अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती त्याला या असणाऱ्या जन्मामध्ये होत असते, कारण की या संसारामध्ये अनेक प्रकारचे यातना भोगणाऱ्या जीवाला हा जो अधिक मास आहे तो अत्यंत सवलत आपल्याला देत असतो। कारण की संसारामध्ये वेळ मिळत नाही संसारात, कारण की तुकोबराय म्हणतात, नभे आरानुक संसाराचे हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळ गांजतसे। कारण की संसारामध्ये परमात्म्याची भक्ती करणं ही अत्यंत कठीण आहे आणि ती भक्ती करण्यासाठी आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचा एक महिना या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो म्हणजे अधिक मास। या अधिक मासामध्ये आपण निषिद्ध कर्म केलं, वाईट कर्म केलं तर त्याचं फल आपल्याला दुप्पट प्राप्त होत असतं आणि चांगलं जर कर्म केलं तर त्याचं देखील फल दुप्पट आपल्याला प्राप्त होत असतं। आणि म्हणून या अधिक मासामध्ये संत महापुरुष हे केवळ भगवंताचं चिंतन करत असतात। तसं पाहायला गेलं तर संत महात्मे हे रोजच कायम सतत त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतात, परंतु या असणाऱ्या अधिक मासामध्ये विशेष रूपाने स्वतःही अनुष्ठान करतात आणि दुसऱ्या असणाऱ्या साधकांकडून, जीवांकडून, संसारी जीवांकडून देखील अनुष्ठान करून घेण्याचा प्रयत्न करत असतात। या महिन्यामध्ये आपण तीर्थांचं स्नान केले, तीर्थांचं स्नान, दान, धर्म, पूजा, परोपकार जर केला तर आपल्याला अनेक प्रकारचं पुण्य प्राप्त होत असतं की जे पुण्य आपल्याला भगवत तत्वाचा साक्षात्कार करून देण्यासाठी कारण ठरत असतं। म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करायचं आहे या अधिक मासामध्ये। आणि जो या अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करणार नाही त्याची काय गती होते त्याचाही विचार आपण करणार आहोत। परंतु हा जो अधिक मास आहे, या अधिक मासाला एवढं महिमा का आला याचं कारण आपल्याला बघायचं ठरलं तर
अधिक मास महात्म्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या असणाऱ्या ग्रंथामध्ये तो संपूर्ण असणारा विचार सांगितलेला आहे. त्या ठिकाणी नारद महर्षींनी भगवान नारायणाला विचारलं की हा जो मल मास आहे, अर्थात या अधिक मासाला पूर्वीचं नाव मल मास, आणि त्या मल मासाने भगवान विष्णूंना शरण गेल्यानंतर भगवान विष्णूंनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे त्या मलमासाला नेलं आणि त्या असणाऱ्या भगवान विष्णूमध्ये, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये आणि मलमासामध्ये जे संभाषण झालं, ते गुह्य असणारं, गुप्त असणारं जे भाषण आहे, ते भाषण जो कोणी श्रवण करतो तो आस्तिक असो, आस्तिक असणारा, वेदाला मानणारा, गर्वरहित होऊन, अहंकाररहित होऊन जो ते संभाषण ऐकतो, ते भाषण त्या असणाऱ्या श्रवण करणाऱ्याला कीर्ती प्रदान करणारं असतं, पुण्य प्रदान करणारं असतं, जीवनामध्ये यश प्राप्त करून देणारं असतं, संतान प्राप्त करून देणारं असतं, संपदा अर्थात संपत्ती प्राप्त करून देणारं असतं आणि सुखाची देखील प्राप्ती करून देणारं असतं. आणि जीवनामध्ये जे दारिद्र्य आहे, व्यावहारिक दरिद्रता, ती देखील घालवतं आणि अंतःकरणामध्ये जी असंतुष्टता आहे, असमाधान आहे, ते सुद्धा घालवण्याचं कार्य हे असणारं संभाषण अर्थात अधिक मास महिमा महात्म्य ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, त्या अधिक मासाचं महात्म्य जर आपण श्रवण केलं तर दरिद्र त्या ठिकाणी जात असतं. आणि म्हणून पुण्यवंत जे लोक असतात ते या अधिक मासाचं व्रताचरण करत असतात आणि इतरांना सुद्धा करण्यासाठी लावतात, भक्तीने, श्रद्धेने त्याचं आचरण करतात. आणि हे असणारं महिमा, हा असणारा महिमा हा जगतासाठी काय तर हितकारक आहे. आणि म्हणून पुरुषोत्तम मास ज्यावेळेस भगवान विष्णू श्रीकृष्ण परमात्म्याकडे घेऊन गेले, त्यावेळेस श्री विष्णू जया कारणे तो हा मास स्वीकृत, म्हणजे भगवान विष्णूमुळे या असणाऱ्या मासाला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. श्री पुरुषोत्तम म्हणे, म्हणजे पुरुषामध्ये उत्तम असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. एक क्षर पुरुष आहे आणि दुसरा अक्षर आहे, आणि तिसरा आहे पुरुषामध्ये उत्तम पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या असणाऱ्या अधिक मासाचा अंगीकार केला, अंगीकार करत असताना सांगितलं गेलं, मी जसा पुरुषोत्तम आहे तशाच प्रकारे या अधिक मासाला देखील पुरुषोत्तम मास अशा प्रकारचं नामाभिधान होईल आणि त्याच नामाने पुढे चालून हा पुरुषोत्तम मास ओळखला जाऊ लागला आणि हा सर्वांना इष्ट प्राप्त करून देणारा होईल. हा जो पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास आहे, सर्वांना इष्ट अर्थात सुखाची प्राप्ती करून देणारा आहे आणि दुःखाची निवृत्ती करून देणारा आहे. जसा मी असणारा भगवान सर्वांसाठी, भक्तांसाठी इष्ट वस्तूची प्राप्ती करून देणारा आहे आणि अनिष्ट अर्थात दुःखाची निवृत्ती करून देणारा आहे, तशा प्रकारचं या मल मासाचं अर्थात अधिक मासाचं अर्थात पुरुषोत्तम मासाचं जो कोणी पूजन करेल, जो कोणी या महिन्यामध्ये भगवत चिंतन करेल, त्याच्यासुद्धा जीवनामध्ये सुख, शांतता प्राप्त होईल आणि दुःखाची निवृत्ती होईल. अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं. आणि सांगितल्यानंतर जसा मी पुरुषोत्तम आहे तशाच प्रकारे हा असणारा अधिक मास देखील पुरुषोत्तम या नावाने ओळखल्या जाईल. माझ्यासारखाच पराक्रमी, माझ्यासारखेच गुण, माझ्यासारखी कीर्ती, माझ्यासारखा प्रभाव या असणाऱ्या मासाचा होईल. लोकांमध्ये हा मान्यता पावेल, भक्तांसाठी हा वर देणारा ठरेल आणि माझे सर्व गुण या असणाऱ्या महिन्यामध्ये मिळतील. अशा प्रकारचं पुरुषोत्तम भगवंतांनी म्हटलं. आणि म्हटल्यानंतर या पुरुषोत्तम मासाचा जो कोणी धिक्कार करेल, त्या असणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून माझं नाव कधीही निघणार नाही. त्यावेळेस काय होईल तर स्वामी नाही म्हणती तरी मीच स्वामी या पुढती, म्हणजे त्या ठिकाणी अनाथ कोणी या प्रती म्हणचे न सर्वता, म्हणजे अधिक मास ज्यावेळेस भगवंताकडे शरण गेला त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा काय म्हणतात की कोणी या प्रती म्हणती न चे सर्वथा, स्वामी या पुढती तरी मीच,
म्हणजे या असणाऱ्या अधिक मासामध्ये भगवान परमात्मा सांगतात की हा अधिक मासच काय आहे, स्वामी आहे, मी त्याचाही स्वामी आहे, अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी सांगितलं. आणि सांगत असताना जो या असणाऱ्या 12 महिन्याहून वरिष्ठ या अधिक मासाला मानणार नाही तो त्या ठिकाणी नरकामध्ये जाईल, अधोगतीला जाईल, अशा प्रकारचं या असणाऱ्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी या अधिक मासाची यथार्थ रीतीने पूजन करेल त्याला मोक्षाची पदवी प्राप्त होईल, अनेक प्रकारचे लाभ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. आणि इतर जे काही 12 असणारे महिने आहेत ते मात्र सकाम असतील. आणि हा जर या अधिक मासामध्ये आपण भगवत प्रित्यर्थ कर्म करत असताना निष्काम भावनेने जर केलं तर हा मोक्ष प्रदान करणारा असा मास होईल. आणि म्हणून या असणाऱ्या महिन्याची पूजा जो कोणी करेल त्या सर्व असणाऱ्या जीवांची संपूर्ण असणारी पापे नष्ट होतील, माझी प्राप्ती त्याला होईल. आणि म्हणून जे महाभाग्यवान असतात, जे संन्यासी असतात, ब्रह्मचारी असतात, ते निराहारी अर्थात भोजन न करता अत्यंत कठोर अशा प्रकारचं तप या महिन्यामध्ये करत असतात. कोणी फळं खाऊन राहतात, तर काम आणि क्रोध हे जे विकार आहेत त्या विकारांचा त्याग करतात, इंद्रियांच्या अधीन जात नाही. आणि प्रयत्नाने दुर्लभ अशा प्रकारचं जे अलक्ष्य आहे, अक्षयपद, की प्रयत्नाने जे अलभ्य आहे, म्हणजे ज्या असणाऱ्या परमपदाला प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, ते असणारे पद त्या असणाऱ्या साधकांना, त्या असणाऱ्या साधना करणाऱ्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून सर्व असणाऱ्या साधनामध्ये अधिक मास हा भगवंताचं चिंतन करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं साधन सांगितलेलं आहे. आणि म्हणून या असणाऱ्या अधिक मासामध्ये आपण केवळ भगवत चिंतन करावं. जसं एका असणाऱ्या बीजापासून वृक्षाचा विस्तार होतो, तसं या असणाऱ्या महिन्यामध्ये जर तुम्ही पुण्यप्रत कर्म केलं तर कोट्यावधी पटीने हे पुण्य वाढत असतं. एका बियापासून जसे हजारो बीज तयार होत असतात, तशा प्रकारे एक जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्या असणाऱ्या कर्मापासून अनंत प्रकारचं कोट्यावधी प्रकारचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात असं की आपण यज्ञ आगादी कर्म केल्यानंतर स्वर्गसुख प्राप्त होऊन पुन्हा आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणजे पुण्य संपल्यानंतर आपल्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. परंतु या असणाऱ्या अधिक महिन्याचं जो कोणी आदरपूर्वक श्रद्धेने विशेष विधीने जशा प्रकारची सेवा सांगितलेली आहे, जो निरअभिलाषा धरून या अधिक मासाची सेवा करतो, या अधिक मासामध्ये भगवंताचं चिंतन करतो, त्याला जन्म मरण जरा या तीनही असणाऱ्या गोष्टी प्राप्त होत नाही. जन्म मरण परंपरा संपून जाते, दुःखही प्राप्त होत नाही, कारण की पुनरागमन या ठिकाणी होत नाही. म्हणून वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की सत्य सत्य वेदवचन या मासात येते मिळे. म्हणजे या महिन्यामध्ये आपण भगवत चिंतन केल्यानंतर अढळ माझे स्थान, अढळ म्हणजे न ढळणारं जे स्थान आहे ते असणारं त्या पुरुषाला प्राप्त होत असतं. अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने वेदामध्ये त्या ठिकाणी वेदाचं असणारं वचन आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे, संत महात्म्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वामी मीच उत्तम, नाम याचं पुरुषोत्तम. स्वामी असणार, मी उत्तम असणारा स्वामी आहे आणि म्हणून पुरुषोत्तम आहे. भक्तांशी पूर्ण काम निरंतर करीत, मी भक्तांच्या इच्छा निरंतर पूर्ण करत असतो. आणि अशा प्रकारे ऐसे होईल कधी काळी माझ्या भक्ताशी जवळी, घेता विलंब टाळाटाळी मज कडून घडेल. जर कोणी माझ्या भक्ताची अवहेलना करत असेल तर मी त्याचा कोणताही उपचार मी स्वीकार करत नाही, कारण माझे भक्त हे मला अत्यंत प्रिय आहे. माझ्यापेक्षा माझ्या भक्तांची जो कोणी सेवा करेल ते मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून
परमभक्त जे साचे पुरुषोत्तम मासाचे अपराध मी तयाचे क्षम करीना. म्हणजे या पुरुषोत्तम मासाचा जो कोणी भक्त होईल, जो कोणी निष्ठेने या पुरुषोत्तम मासामध्ये व्रत वैकल्य करील, या पुरुषोत्तम मासाचं जो महात्म्य सांगेल, त्या असणाऱ्या जीवाकडून कितीही गंभीर अपराध झाला तरी ते असणारे भगवान परमात्मा त्याला क्षमा करतात. आणि म्हणून या असणाऱ्या अधिक मासामध्ये आपण अत्यंत भगवंताची सेवा करावी आणि अधिक मासाची आपण सेवा करावी. परंतु जो कोणी या असणाऱ्या अधिक मासामध्ये पुण्यप्रद कर्म करणार नाही, पुण्य कर्म करणार नाही, चांगलं कर्म करणार नाही, अधर्म कर्म करेल, त्याविषयी सांगत असताना असं सांगितलेलं आहे की जो मतिमंद आहे, जो धर्माचा द्वेष करणारा आहे, जो आळशी आहे, जो चांगले कर्म करत नाही, वेडी वाकडी इकडे काहीतरी भांडण करत असतो, दुसऱ्याचं शोषण जो करतो, जो अधिक मासाचा अवमान करत असतो, त्याला नरकामध्ये अनेक प्रकारचे यातना भोगावे लागतात. आणि जो कोणी विशेष दान पुण्य करतो, विशेष दान करतो, परोपकार करतो, त्याला पुण्य प्राप्त होत असतं आणि शेवटी भगवान परमात्मा त्याला गोलोकामध्ये घेऊन जात असतात. आणि म्हणून या अधिक मासामध्ये निषिद्ध कर्माचा त्याग करून आपलं स्वहित साधण्याकरिता आपण व्रत चांगलं शास्त्राने, संतांनी, महात्म्यांनी सांगितलेलं जे कर्म आहे ते कर्म आपण करावं. जादा करून आपण भगवंताचं नामचिंतन करावं. आणि म्हणून भगवंताचं नामचिंतन करत असताना कोणत्याही प्रकारची सकमता अंतःकरणामध्ये न ठेवू नये, अशा प्रकारचं आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगण्याचाच या ठिकाणी एक प्रयत्न केलेला आहे. रामकृष्ण आहे.